दिव्यांगांसाठी शेतमजुरांसाठी शिंदेंसोबत जाण्यास काय हरकत? प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंचं विधान. तर निरोप आल्यास शिंदेंसोबत नक्की चर्चा करू. विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत बच्चू कडूंनी स्पष्ट केली भूमिका. विधान परिषदेवर संधी न मिळाल्यानं संजय केनेकरांची नाराजीची चर्चा. व्हॉट्सअॅपवर ठेवलेल्या भावनिक स्टेटसमुळे चर्चांना उधाण. मात्र मी नाराज नाही. नाराजीच्या चर्चेनंतर केनेकरांची भूमिका स्पष्ट. संध्याकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या विधान परिषदेसाठी उमेदवाराचं नाव घोषित होणार. तर संख्याबळानुसार आमच्याकडे एकच जागा. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माहिती. कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता शिगेला. बीडच्या मस्साजोग ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा पराभव. स्वरूपानंद देशमुख 92 मतांनी विजयी. पुढील आठवड्यात विधिमंडळाचं एकदिवसीय विशेष अधिवेशन होणार. न्यूज 18 मराठीला सूत्रांची माहिती. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर घेणार विशेष अधिवेशन. कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघावर प्रशासक आणण्याच्या हालचालींना वेग. धनंजय महाडिकांचं प्रशासक म्हणून नाव आघाडीवर. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफांना धक्का देण्याचीही तयारी. बंधू अशोक खरातच्या 8व्या गुन्ह्यात एसआयटी ताबा घेणार. 7 गुन्ह्यांमध्ये अशोक खरात 42 दिवसांपासून कोठडीत. खरातच्या अडचणीत आणखीन वाढ होणार. हल्ल्यानंतर जय अन्सारी पळून न जाता घरी गेला आणि काळे कपडे घातले. आयसिसनुसार हल्ल्यानंतर व्हिडिओ करत असल्याचा पोलिसांना संशय. मीरा रोड प्रकरणी मोठा खुलासा. आणि नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणी 4 आरोपींवर पुन्हा कोर्टात करणार हजर. आरोपींची पोलीस कोठडीत आज संपणार. एसआयटीकडनं चौकशीला वेग. वसईतून एक मोठी बातमी समोर येते. वसई तालुक्यामध्ये आरटीई अंतर्गत शाळेमध्ये प्रवेश दिले जातात, पण या शाळाच शिक्षण विभागाने दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वातच नाहीयेत आणि त्यामुळे पालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आरटीई अंतर्गत 25% प्रवेशांतर्गत यश विद्या निकेतन यशवंतनगर विरार पश्चिम ऑनलाईन लॉटरी पद्धतीने प्रवेश मिळवला. ही शाळाच दिलेल्या पत्त्यावर अस्तित्वात नसल्याची तक्रार सहाय्यक संचालक सुनील सावंत यांच्याकडे केली आहे. विरारमध्ये राहणारे 30 ते 40 विद्यार्थ्यांना या यश विद्या निकेतन या शाळेमध्ये ऑनलाईन प्रवेश देण्यात आला. मात्र लॉकडाऊन पासून ही शाळा उघडलीच नसल्याचं पालकांनी सांगितलंय. प्रवेशासाठी 30 तारखेपर्यंत शेवटची मुदत आहे. यामुळे 30 ते 40 विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावं लागणार आहे का, असा सवाल इथले पालक विचारतात. प्रत्येकाला शिक्षण मिळावं म्हणून सरकारने आरटीई या ठिकाणी योजना आणली. मात्र ही आरटीई योजना धूळ खात पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी बोगस शाळा असल्याचं असं समोर आलेलं आहे. कारण ही शाळा कुठेतरी चोरीला गेलेली आहे. कारण आरटीई जी ज्या शाळेत नावं आलेली आहेत, लोकांचं ऍडमिशन झालेलं आहे, ती शाळाच अस्तित्वात नाही. माझ्यासोबत काही पालक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय झालंय नेमकं. ही शाळा चोरीला गेलेली आहे. शाळा चोरीला गेलेली आहे असं वाटतंय. काय काय मागणी आहे आपली? काय नाही, शासनाने महाराष्ट्र राज्य सरकारने याच्यावर त्वरित कारवाई करून संबंधितांवर कारवाई करून जे काही झालेलं असेल त्याची शहानिशा करावी. या ठिकाणी अनेक विद्यार्थी जे आहेत ते प्रवेशापासून वंचित राहणार. तुमचं काय म्हणणं आहे? सर, म्हणणं असं आहे की जर आरटीई ह्या गोष्टीसाठी जेव्हा निवेदनं काढते तेव्हा त्यांनी स्वतः उतरून त्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. जसं आमच्याबद्दल घडलं की जेव्हा फॉर्ममध्ये आम्ही नावं सिलेक्ट केली यश विद्या निकेतन फ्री, पण जेव्हा कळलं फॉर्म जेव्हा आमचे सिलेक्ट झाले आणि आम्ही व्हेरिफिकेशन केलं तेव्हा कळलं शाळा अस्तित्वातच नाहीये. आता शाळा अस्तित्वात नाहीये. आम्ही ज्या यश विद्या निकेतन शाळेजवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला दुसरी शाळा देतं. तर हे फिरवाफिरवीची उत्तरं का? जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या किंवा तुम्हाला माहिती नसेल तर माहिती करून घेण्याची ते तुमचं कर्तव्य होतं. तर आज आम्ही जे पालक इथे भटकतोय ते भटकलो नसतो. तर आता याच्यावर मार्ग निघणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी मार्ग निघावा असं म्हणणं आहे.
आपका आपको ये आप जब एडमिशन लिया था तो अभी आपने एक स्कूल का नाम वगैरह वेरीफाई किया था क्या? नहीं, ये स्कूल का नाम आ रहा था जब हमने आरटी का फॉर्म भरा, तो उसमें हम लोग को बहुत सारे स्कूल के नाम आ रहे थे। तो जब हम लोगों ने देखा कि हमारे नियर बाय यश विद्या निकेतन है, तो हमने ऑप्शन में वो नाम डाला था, बट हमें नहीं पता था कि ये स्कूल 2 साल से बंद हो चुका है। लेकिन जब हमारा बच्चे का नाम आया, तो हमने जब वेरिफिकेशन किया तो पता चला कि ये स्कूल है ही नहीं। अभी हम लोग को ये लगता है कि अभी हम कहाँ जाएँ? हम लोग इतने दिन से परेशान हो रहे हैं, लेकिन कोई भी समाधान नहीं निकल रहा है इस चीज़ का। तो हम चाहते हैं कि जो भी स्कूल का हमने ऑप्शन में नाम डाला है, हमें वो स्कूल मिलनी चाहिए। तुम्हाला काय वाटतं ह्यामध्ये काही घोळ असू शकतो? हे बघा, घोळ असू शकतो किंवा नसू शकतो हा नंतरचा विषय, पण घोळ तर 100% असणारच ना. शाळाच जागेवर नाही तर हे शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत, त्यांचं काम नाही का की बाबा ज्या शाळा RD मध्ये आहेत, विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत, तर 1 महिना अगोदर शाळेची जाऊन चौकशी करावी, शाळा आहे नाही आहे जागेवर, तर त्या RD मध्ये आहे तर त्या शाळाचा कोड काढून टाकावा, जेणेकरून पुढच्या विद्यार्थ्यांना पालकांना त्रास होणार नाही. जर ते काढले असते तर ही आमच्यावर वेळ आली ना. आणि 4 वर्षापासून शाळा बंद आहे म्हटल्यानंतर गेल्या वर्षी पण आले, त्यांनी पालकांनी काय केलं नाही म्हणून ते झालं. आता शाळेचे गव्हर्नमेंटचे ऍडमिशन झाले असेल तर शाळेने पैसे पण घेतले असतील, कोणाला माहित काय असं आहे ना. या ठिकाणी जर पाहिलं तर हे शाळा आहे गव्हर्नमेंट कडून पैसे सुद्धा उकळले असतील, याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. संबंधित जे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून या मुलांना लवकरात लवकर प्रवेश मिळवून द्यावा अशी मागणी येथील पालकांनी केली आहे. भाग्यश्री देसाईसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, वसई विरार. एकीकडे झाडे लावा आणि झाडे जगवा असा संदेश सरकार देत असताना पुणे महानगरपालिकेत महापौर बंगल्यातील तब्बल 20 झाडं ही कापण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मात्र ही झाडं कशासाठी कापण्यात आली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. झाडं तोडायचं असल्यास त्यासाठी नोटीस द्यावी लागते, मात्र पालिका प्रशासन काय प्रक्रिया राबवतंय हे समोर आलेलं नाहीये. वृक्ष संवर्धन विभागाचे रवींद्र कांबळे यांनी 12 मार्चला महापौर बंगल्यातील झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रस्ताव दिलेला होता. त्याला घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाने मंजुरी दिली आणि यावरती महापौर यांनी आधीच झाडं तोडण्यात आल्याचं सांगितलेलं आहे. आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. जवळपास 50 लाख झाडं पुणे शहरात लावू असा अंदाजपत्रकात सत्ताधारी पक्ष पुणे महापालिकेत भाजप जो सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा अंदाजपत्रक महापालिकेच्या बजेट वेळी आला आणि शहरात 50 लाख झाडं लावू असा शब्द पुणेकरांना ज्या भाजप सत्ताधारी पक्षाने दिला त्याच भाजपच्या दिव्याखाली आमदार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. मी सध्या पुण्यातल्या महापौर बंगल्याच्या बाहेर आहे आणि ज्या भाजपच्या महापौर मंजुषा नागपुरे आहेत त्यांच्या समोर हा अंदाजपत्रक वाचण्यात आला होता. पण झाडं लावण्याऐवजी महापौर बंगल्यातल्या जवळपास 19 झाडांची कत्तल प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. ही दृश्य जी तुम्ही पाहताय तो पुण्यातला महापौरांचा बंगला आहे आणि या बंगल्यावरती गेल्या काही दिवसापूर्वी जर बघितलं तर इथं सगळी मोठी आणि जुनं झाडी जी होती ती आता चक्क तोडण्यात आली आहे. प्रशासनाकडून असं सांगण्यात आलंय की काही झाडांना कीड लागली होती म्हणून आम्ही ही कारवाई केली आहे. पण प्रशासनाला अजूनही याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं देखील समोर आलेलं आहे. जवळपास 19 झाडांची कत्तल करत बाकी झाडांची छाटणी देखील प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे. हे दृश्य तुम्ही पाहताय. आपण पाहतोय की पुण्यात अनेक झाडांची कत्तल होत असताना अनेक कारवाया ज्या आहेत ते पुणे महानगरपालिकेनं केल्या होत्या आणि नुकताच भाजप सत्तेत आल्यानंतर अंदाजपत्रक ज्यावेळेस भाजपनं किंवा सत्ताधारी पक्षानं पुणे महापालिकेत सादर केलं त्यावेळेस 50 लाख झाडं लावू असा पुणेकरांना विश्वास भाजपनं दिला होता. पण आता मात्र चित्र वेगळंच दिसतंय, कारण पुण्यातल्या महापौर बंगल्यातच झाडांची कत्तल करण्यात आलेली आहे. महापौरांकडून यावर अजून स्पष्टीकरण दिलं नाहीये, पण महापौर बंगल्यातली ही दृश्य आपल्याला सगळं काही सांगून जात आहेत. झाडांची कत्तल झाली आहे, अनेक झाडं छाटणी करण्यात आले. नेमकं याचं कारण काय आहे, महापौर आता यावरती काय स्पष्टीकरण देतात किंवा सत्ताधारी पक्ष खरं तर नाशिकचं प्रकरण आहे किंवा इतर प्रकरणात अनेक वाद जे आहेत ते निर्माण झाले होते. वृक्ष प्रेमींनी किंवा निसर्गप्रेमींनी अनेक ठिकाणी राज्यात विरोध केला होता. पण पुण्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार चक्क महापौरांच्या जो शासकीय निवासस्थान आहे महापौर बंगला ज्याला म्हटलं जातं तिथंच या झाडांची कत्तल झाली. आता महापौर यावरती काय स्पष्टीकरण देतात, ही झाडाची कत्तल नेमकं कुणाच्या सांगण्यावरून झालंय आणि या मागची नेमकं सगळी कारणं काय आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन हंचाटेसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे.